नेपाळमध्ये 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलंय। ही बस नदीत कोसळल्याचं सांगितलं जात आहे। तनहुन जिल्ह्यातील एका नदीत ही बस कोसळल्याचं सांगितलं जात असून UP-FT 7623 नंबर प्लेट असलेली बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती। या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत। अपघाताची तीव्रता बघता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार UP-FT 7623 पासिंग नंबर प्लेट असलेली बस पोखराहून काठमांडूकडे निघाली होती। त्यावेळी अचानक तनहुन जिल्ह्यातील एका नदीत ही बस कोसळली। सकाळी 11:30च्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येते। अपघातानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून अपघातग्रस्तांना नदीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून या अपघातामध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत। अपघाताची भीषणता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती स्थानिक पोलिसांनी व्यक्त केलेली आहे।